काही माणसं जी आहेत ती अत्यंत हळव्या मनाची असतात, निरागस असतात. त्यांना समोरच्याच्या ओठात काय, पोटात काय हे कळत नसतं. समोरचा कुठल्या उद्देशाने बोलतोय, त्याचं मत काय आहे, तो काय स्वार्थ साधतोय, कुठल्या अर्थाने तो बोलतोय. तर या गोष्टी ज्या आहेत त्या खरोखर कोणाला कळत नाहीत. आणि अशी जी साधी माणसं असतात त्यांना हा जो गनिमी कावा असतो लोकांचा तो नाही लक्षात येत. साधी भोळी आणि सहजपणे समोरचा जो बोलतोय त्याला चटकन होला हो करून जातात. त्यांच्या लक्षातही येत नाही की काय केलं जातंय किंवा आपला कुठला फायदा करून घेतला जातोय, कुठला मतलब बघितला जातोय, कुठला स्वार्थ आपल्यामध्ये बघितला जातोय, तर याची कल्पना त्यांना नसते. अतिशय निरागस अशी ही माणसं असतात, ती स्वतःचा कुठला स्टँड घेत नाही, स्वतःचा कुठला निर्णय घेत नाही, नेहमी समोरच्यावर अवलंबून असतात. समोरचा जो म्हणेल ती पूर्व दिशा, समोरचा जो म्हणेल ते ऐकायचं, समोरचा जो म्हणेल ते नंदी बैलासारखं मान हलवायची, बस एवढंच असतं. आणि स्वतःला स्वतःचा विश्वास नसतो स्वतःवरती, स्वतः काही निर्णय घेऊ शकतो, स्वतः काही चांगला विचार मांडू शकतो यावरच त्यांचा स्वतःचा विश्वास नसतो. आणि स्वतःकडे बघत नाहीत. स्वतःला काहीतरी आपल्याला काहीतरी माहिती आहे, स्वतःला त्याचा काहीतरी उपयोग होणार आहे, त्यातून काहीतरी घडवू शकणार आहोत आपण. तर हा जो आत्मविश्वास आहे की नाही, हा आत्मविश्वास जो तो त्यांच्यामध्ये भयानक कमी असतो. आणि तो कमी असल्यामुळं त्यांना त्याची जाणीवच नसते की आपण काय करू शकतो. त्यामुळे ते आयुष्यभर दुसऱ्याचंच ऐकत राहतात. दुसरा म्हणेल तेच पूर्व दिशा, दुसरा म्हणेल तेच ऐकायचं, तेच करायचं आणि त्याचप्रमाणे आपलं आयुष्य पुढं घडवत न्यायचं. त्यातून चांगलं झालं, वाईट झालं याकडेही त्यांना बघता येत नाही, कारण तेवढी विचार क्षमताच नसते, तेवढं स्वतःकडे पाहणं नसतं. डोळे झाकून समोरच्यावर विश्वास ठेवायचा, डोळे झाकून त्यांचं ऐकायचं, काहीच कसला आजूबाजूला त्याचा पडताळा पाहायचा नाही, पडताळणी करून पाहायची नाही आणि कुठल्याही गोष्टीकडे तेवढं गांभीर्यानं पाहायचं नाही, खोलीला जायचं नाही, त्या गोष्टीच्या तळाला जायचं नाही. तो निर्णय घेतलाय, का घेतलाय, कसा घेतलाय, त्यात आपलं भलं काय आहे, या गोष्टींचा बिलकुलही विचार केला जात नाही. तर अशी जी निरागस माणसं असतात, भोळी भाबडी माणसं असतात, साधी सरळ विचारांची माणसं असतात, यांना हा विशेष करून या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि जास्ती फसवणूक अशाच माणसांची होत असते. याचा अर्थ असा नाही की ते शिकले सवरलेले नसतात, याचा अर्थ असा नाही की त्यांना त्यांचं माहीत नसतात भलं बुरं, हे सगळं काही असतं. परंतु बोलण्याची जी क्षमता, जी धाडस असायला हवं, ते कुठेतरी कमी पडतं त्यांच्यामध्ये. आणि या धाडसाच्या अभावामुळे ते नेहमी आपलं ऐकायचं काम करत असतात, नेतृत्व करत नाहीत आणि जे सांगेल ते फक्त ऐकत राहणं आणि करत राहणं. आयुष्य कुठं भिरकावून गेल्यानंतर मग त्यांना कळतं की अरे आपण होतो काय आणि झालोय काय. परंतु त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. खूप काही जो आयुष्याचा प्रवास असतो तो पुढे निघून आलेला असतो. पुन्हा मागे जाता येत नाही, निसर्ग नियमाप्रमाणे मागे जाता येत नाही. आलेले दिवस जे असतात त्यांनाच सामोरं जावं लागतं. जे गेलेले दिवस आहे ते परत आपल्याला मिळवता येत नाहीत. आणि मग पुढे गेल्यानंतर मग त्यांना जाणीव होते या गोष्टींची की अरे आपलं जगायचं राहून गेलं, आपलं समजायचं राहून गेलं, आपण माणूस म्हणून जे करायच्या होत्या ज्या गोष्टी त्या करायच्या राहून गेल्या. आणि या सगळ्या या स्वभावामुळं होतं, स्वतःकडे न बघितल्यामुळं होतं. सगळं काही जे आहे की नाही ते फक्त स्वतःकडे न बघितल्यामुळं होत असतं. स्वतःकडे बघितलं ना माणसाने, मग आपण नेतृत्व करायला शिकतो, बोलायला शिकतो, स्टँड घ्यायला शिकतो, ऐकायला शिकतो, समजून सांगायला शिकतो, वास्तविकता मांडायला शिकतो. आपण सर्व काही शिकत असतो आणि त्या शिकण्यामुळं आपण घडत असतो आणि घडत असतो म्हणजे आपलं आयुष्य आपण मार्गस्थ ठेवत असतो. परंतु ही खूप मोठी चूक या स्वभावामुळे होते, या स्वतःकडे न बघितल्यामुळं होत असते. तर माणसाने वेळात वेळ काढून स्वतःकडे दररोज बघितलं पाहिजे. थोडा वेळ हा आपल्या स्वतःसाठी दिलाच पाहिजे. तर आपण आपली ज्या आयुष्याची वाटचाल आहे ती एक चांगल्या ट्रॅकवरनं मार्गस्थ ठेवू शकतो आणि स्वतःबरोबर जगू शकतो आणि इतरांना सुद्धा आपण जगवू शकतो.